आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। घाटनांदूर मोंढा विभागात अतिक्रमण निर्मूलनाचा प्रेरणादायी उपक्रम। घाटनांदूर मोंढा विभागात रस्त्याच्या बाजूच्या नाली कामाला सुरुवात होण्यापूर्वी रस्त्यावर आलेले अतिक्रमण सामाजिक कार्यकर्ते सुरेश मिसाळ यांनी स्वतः पुढाकार घेऊन काढून घेतले। चांगल्या कामाला सदैव दाद देत सुजाण नागरिक म्हणून स्वतःचा सहभाग नोंदवावा या उद्देशातून त्यांनी अतिक्रमण हटवून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय। या उपक्रमाची औपचारिक सुरुवात सामाजिक कार्यकर्ते उमर शेख यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली। चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून व्हावी असा संदेश यावेळी देण्यात आला। नाली कामाची कामे गुणवत्तापूर्ण व नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्यामुळे यावेळी गावचे सरपंच यांचेही सक्रिय योगदान व सहकार्य लाभत आहे। ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा यशस्वी व उपक्रम यशस्वी होत आहे। यावेळी पत्रकार महेंद्र गोदाम, ग्रामपंचायत सदस्य नितीन गोदाम, पत्रकार योगेश काब्रेसर, रामभाऊ मिसाळ यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते। येणाऱ्या काळात हाच आदर्श ठेवून गावातील सर्व अतिक्रमण टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार असून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे सुजाण नागरिक म्हणून आपला सहभाग नोंदवावा हीच या मागची मुख्य भूमिका आहे। या उपक्रमामुळे सार्वजनिक रस्ते मोकळे होऊन गावाच्या विकासाला चालना मिळणार असून सामाजिक सलोखा व सहकार्याचे सुंदर उदाहरण घडत आहे। असेच घाटनांदूरमध्ये विकास कामेही चालू आहेत असे उमर शेख यांचे म्हणणे आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम। मिसाळ सर, मोंढा परिसरातील जे आपल्या घरासमोरील जे अतिक्रमण झालेलं होतं ते काढल्यानंतर आता हे नाले वगैरे झालेले आहेत, तर तुम्हाला आता काय वाटतं? या परिसरामध्ये याच्यापूर्वी नाली होण्याच्या अगोदर इथं अतिक्रमण झालेलं होतं। त्यावेळेस निश्चित काही अधिकृत माहिती नव्हतं आपल्याला की आपली बाँड्री कुठपर्यंत आहे, काय आहे। त्यावेळेस अतिक्रमण झालं होतं, परंतु आपण ज्यावेळेस या ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ होणार होता त्यावेळी मी स्वतःहून माझं अतिक्रमण काढलं। मी विकास होणार आहे म्हणून आपल्या स्वतःपासून सुरुवात करावी म्हणून मी माझ्या स्वतःच्या खर्चानं उमर भैया शेख यांच्या मदतीनं मी माझं अतिक्रमण काढून घेतलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं हे अतिक्रमण काढून घेण्यामागचा माझा एवढाच उद्देश आहे की विकास व्हावा प्रत्येकाला वाटतो, परंतु विकास हा दुसऱ्याच्या दारात व्हावा असं वाटतो। स्वतःचं जर निघत असेल तर ते काढायला मन धजावत नाही, परंतु मी माझं स्वतःचं काढून प्रत्येकानं आपल्या परीनं जेवढं सहकार्य करता येईल आणि विकास आपल्या दारात खेचून आणता येईल या पद्धतीनं विकास आणावा म्हणून मी माझं सगळ्यात अगोदर माझं अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून दिलेला आहे। आणि त्याच पद्धतीनं नाल्यासुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी उमर भैया शेख यांनी चांगल्या पद्धतीनं नाल्या काढून दिलेल्या आहेत। नाल्याच नाही तर अतिक्रमण काढतानासुद्धा उमर भैया शेख यांनी आमचं अतिक्रमण पण आमचं जास्त नुकसान होणार नाही या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणचं अतिक्रमण काढलेलं आहे। म्हणून उमर भैया शेख यांचंसुद्धा या ठिकाणी चांगलं योगदान आहे या अतिक्रमण काढण्यासाठी। ठीक आहे सर, धन्यवाद। उमर भाई शेख, काम करताना तुम्हाला काय वाटले? काम म्हणजे हे काम होणं खूप गरजेचं होतं, कारण हे मंदिराकडे जाणारा रस्ता आहे, आपल्या गावात 4 शाळा आहेत त्या शाळेकडे जाणारा रस्ता आहे आणि खास करून लेकरं बाळं वर्दळीचा रस्ता होता। आणि पाण्याचं म्हणजे समजा पाणी रस्त्यावर येत होतं, नाली नव्हती, काय नाही। समजात महत्त्वाचं की मी सुरेश मिसाळ सर यांचे आभार मानतो की त्यांनी म्हणले की माझं स्वतःहून आधी काढून घ्या, समजात आधी माझं काढा व तिथून त्यांनी माझी सुरुवात करा। तर ही कामात सुरुवात यांच्या घरापासून आम्ही केली। नालीचं काम मी स्वतः करायले काम बघा तुम्ही कोण्या क्वालिटीचं काम बी चालू आहे। समजात मोठं की सरपंच साहेबाचे आम्ही आभार मानू, त्यांनी आमच्या बोलण्याला मान ठेवला, कामाला सुरुवात केली। आणि समजा म्हणजे अतिक्रमण समजानेच काढले, त्यांची बी मनापासून मी आभार व्यक्त करतो। एवढंच बोलतो थांबतो। धन्यवाद।